गरमागरम वडेपाव दिसतात इथे. हॅलो. बायकोचा बैल काय रुपेश शेठ. पिट्या हवा इथे आलो तर आलो, पण गाडी कोणती घेऊन आलो माहिती आहे काय? नवरा नवरीची गाडी घेऊन आलो आम्ही डायरेक्ट पाया पडायला. नवरा हॉलवर आणि आम्ही इकडे तसंच काय ते झोप 1.5 ते 2 तास. सो आता आई ग टाळं कोणी लावलंय? अरे इथे टाळं लावलं, आम्ही जाणार कसं रूमला? हो ना, फोन पण आतमध्ये आहे. त्याला फोन कर ना. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल. आम्ही आता निघालो आहे जुन्नरला. मित्राचं लग्न आहे, जे तुम्ही आता आधीचा ब्लॉग बघितला असेल. त्याच्यातच तो एक मित्र होता, राज नाव होता. त्याच्या लग्नात जातो आता आणि निघालो बाईकने. अभि आहे माझ्यासोबत, प्रथमेश कौस्तुभ आहेत. 2 बाईक काढल्यात, 4 जण जातो. आणि थंडी फुल कडक आहे, पुण्या साईडला जातो आहे, त्यामुळे पूर्ण पॅक आहे आम्ही. आणि आता थांबलो आम्ही मुरबाड रोडला. इथे तुम्ही बघू शकता मागे नदी वगैरे, धुकं वगैरे पडलं आहे. सकाळी कितीला रे? 5ला 5:30ला निघालो आम्ही सकाळी घरातनं ठाण्यातून. आता मुरबाड रोडला पोचलो आहे. जवळपास 45 किलोमीटर आलो आहे. सीन बघितला आम्ही म्हणून थांबलो आहे जरा शूट करायला. मी ब्लॉगची स्टार्टिंग पण नव्हती गेली. बोल बोल. थांबा आता गाडी आली म्हणून बाजूला घेतला. तिकडे आहे तर बोललो पुढे जाऊन थांबू, पण आता इथे दिसला स्पॉट म्हणून इथेच सुरू करूया बोला ब्लॉग. तर आता पुढे जाऊन तिथे थांबू, तेव्हा पुढे कंटिन्यू करूया. आता जाऊन मी सीन एन्जॉय करा जाता जाता. मित्रांनो, मी आता फर्स्ट हॉल्ट घेतला इथे. मुरबाडचे थोडा पुढे आहे आणि इथनं 47 ते 46 किलोमीटरवर आता माळशेज घाट आहे. आणि आता आम्ही इथे वडापाव खायला थांबलो आहे मागे. गरमागरम वडे तळत आहेत. सो बोललो आम्ही इथेच काय माळशेज घाटात फर्स्ट टाईम चाललो आहे मी त्या मार्गे. आणि फर्स्ट टाईम माळशेज घाट बघीन. तिथे खायला असेल नसेल माहीत नाही, त्यामुळे आम्ही इथे खाऊन घेतो. आणि भूक पण आम्हाला कधीपासून लागली आहे. 8 वाजून 8 मिनटं झालेत. निघालो आहे आम्ही घरातनं मगाशी बोलल्याप्रमाणे 5:30. सो जवळपास अडीच तास झाले आम्ही गाडी चालवतो. आता इथं वडापाव खाऊ आणि मग निघू, कंटिन्यू करू आणि डायरेक्ट माळशेज घाटात थांबू. तिथे मग फोटोशूट वगैरे, व्हिडिओ वगैरे कंटिन्यू करू. आता जाऊन जरा खातो. गरमागरम वडेपाव दिसतात इथे. हॅलो. बायकोचा बैल वडापाव खा. हाँ ये कर लो पहले. A few hours later. आता आम्ही माळशेज घाटात थांबलो आहे. इथे बघू शकता स्पॉट, तुम्ही ओळखू शकता. मी तर फर्स्ट टाईम आलो आहे, त्यामुळे मला माहिती नव्हतं कधी येईल काय येईल. आणि इथे गाड्या लावल्यात आमच्यानं आणि मस्त एकदम माथेरानसारखं वाटते. महाबळेश्वर टाईप वाटते मला. हे बघा ना, इकडचे डोंगर तुम्हाला दिसणार नाही आता कारण धुकं जास्त आहे.
तर हा स्पॉट केला आहे थांबायसाठी आणि इथे दुकानं वगैरे सगळी बंदच दिसत आहेत. नशीब आम्ही खाऊन घेतलं होतं खाली. बघूया आता पुढे जाऊन जवळपास 110 किलोमीटर आलो आहे घरापासून. आता 30-32 किलोमीटर बाकी आहे. आता बघूया पुढे जाऊन कुठे थांबू शकतो का. आमचं इथे फोटोशूट चालू आहे ते तुम्ही इंस्टाग्रामवर बघालच. इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्राम ID इथे मी खाली येईल, इथे फॉलो करा. आणि आपल्या अपडेट्स तिथे येत असतात ब्लॉगबद्दल, तर तिथे पुढील ब्लॉगसुद्धा अपडेट येतील. सो तिथेसुद्धा फॉलो करून ठेवा. आणि आता इकडे ग्रुप वगैरे आलेले आहेत, ते सुद्धा फोटो काढतात, आम्हीसुद्धा फोटो काढतो. अजून जायला 32 किलोमीटर आहे. आरामात 40 ते 50 मिनटं लागतील पोचायला आमच्या स्पॉटवर. गाड्या बघा ना मित्रांनो कशा वाटतात, एकदम चॅकाचॅक. आणि हा रोड आणि हा सीन मजाच काहीतरी वेगळे गाडी चालवायची अशा वेळी. हे मस्त केलं आहे असं फोटोशूटसाठी. बघ इथे खालीसुद्धा आहे, खाली जायला पूर्ण खालच्या साईडने पण आहे आणि इथे पण आहे. मस्त आहे. अभिषेक वगैरे मी काढले आहेत, अजून काढून आपण त्याच्या मोबाईलला प्रथमेशी जायला शूट करून. हे सगळं झाल्यावर आम्ही निघू 10-15 मिनटं. आणि जरा फ्रेश पण होते तसं उभं राहून जातं. मग पाय वगैरे मोकळे झाले तसे. A few moments later. मित्रांनो आता आम्ही इथे पोचलो आहे. रोकडे फार्म हाऊस म्हणून आहे. इकडे गाड्या आमच्या लावल्या सावलीत आणि पूर्ण असा बॅकग्राऊंड बघितलं तर पूर्ण पार्किंग आहे. आता जातो आहे आम्ही आत. रुपेश आलेला आहे इथे, जो आता तुम्ही आधीच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल नाचताना हर्षदच्या लग्नात. काय रुपेश शेठ बघितलंस ना ब्लॉग, कसा वाटला? योगी कुठे? योगी आहेत ना बरोबर. नवरा अजून नाही आलाय काय? आले मग गाडी कुठली येतोय तो? नाही गावची माणसं. अच्छा हां हां. योगेश येतोय मागणं, तो अजून गावातच आहे. गावातल्या पब्लिक बरोबर येणार आहे. इथे रुपेश आहे आता जसं तुम्हाला दाखवलंच आहे. तर जाऊया आत. लाजला रुपया लाजा. आज जाऊया. हर्षद किंगडे आतमध्ये आहेत ना, नवऱ्याला रेडी करतात. तर आमची बॅग वगैरे आतमध्येच आहे. नंतर लग्नाला अजून टाईम आहे, दुपारी आहे. तर आम्ही सगळं रेडी नंतर होणार. आता सगळं हळद चालू असेल. 11 वाजलेत ना, हळद आहे 11ची. आणि त्याच्या आधी टिक्का सेरेमनी काय असतं ना, ते होतं, ते झालं असेल. रोकडे फार्म हाऊस इकडे खायला वगैरे आहे. इकडे मंदिर आहे. इकडे काही आहे माहीत नाही. मंदिर इकडे दाखवलं आहे असं. मंगल हॉल इकडे हॉल आहे. ते विहीर आहे. मस्त आहे मस्त आहे. होय रुपेश भाऊ केंगडे. हो विहीर बघा किती खोलचे. जाऊन दे, खाली पडायचा मोबाईल, तुम्हाला चक्कर यायची मित्रांनो. रुपेश धावतोय जॉगिंग. हॉल तसा मोठा आहे रे. असा आले माणसं जमले थोडीफार पुढे.
लग्नाला तसं टाईम आहे 3चं लग्न आहे. जो माणसं अजून जमली नाहीत तेवढी. चला ठीक आहे, आम्ही जरा फ्रेश होऊन वगैरे घेतो तोपर्यंत. आय थिंक तर मित्रांनो आता आम्ही नाश्ता करतो इथे आणि आपल्यासोबत जोडले गेले आहेत हर्षद आणि अक्षता, दोघे सुद्धा आहेत इथे. नवीन हाय. आणि हा बघा एवढा बोकेला की इकडे बघत पण नाही. सुबह का नाश्ता अभी हिंदी नाही, मराठी आपलंच आहे ना. अभिला तर खूप भूक लागली. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है. मिसळ खाल्ली, मिसळ चालू आहे. मिसळशिवाय दुसरा इथे काय पर्याय होता म्हणून मिसळ खाल्ली. आता माझी मिसळ आहे. कौशिक काय खात नाही, त्यांनी सकाळी 3-4 पाव खाल्ला नाही. A few moments later. मित्रांनो आता आम्ही थोडा बाहेर आलो आहे आणि हर्षदने आम्हाला बाहेर आणलं आणि आणून कुठे आणलं माहिती आहे? ओझरला. ओझरचं गणपती आहे ना मंदिर, इथे मागे आहे. तिथे दर्शनासाठी आलो आहे. लग्नाला अजून टाईम आहे, 3 वाजताचं लग्न आहे. तर आमच्याकडे बराच वेळ आहे, 12:30 झाले जवळपास. तर बोललो जरा दर्शन घेऊन येऊया. तो जवळच होतं, 14 किलोमीटरवर चालू आहे. आता जातो आतमध्ये, पाया पडतो आणि येतो. आतमध्ये चान्स आहे काय माहीत नाही मोबाईल काढण्याचा, बघूया. इथे आलो तर आलो, पण गाडी कोणती घेऊन आलो माहिती आहे काय? नवरा नवरीची गाडी घेऊन आलो आम्ही डायरेक्ट पाया पडायला. नवरा हॉलवर आणि आम्ही इकडे. हे सब हर्षद की वजह से. हे बघा, अरे ब्लॉगमध्येच आहे. साले मेरी गाडी लेके जा रे, दर्शन लेके आ रहे. इकडे पण लगीन चालू आहे कुठल्या तरी. आणि इथे महाराजांची मूर्ती बघा ना, एक नंबर वाटते. संत तुकाराम आणि महाराज शिवाजी महाराज, मस्त आहे. मित्रांनो हे प्रवेशद्वार आहे मंदिराचं. श्री विघ्नहर श्री क्षेत्र ओझर. आतमध्ये एंट्री आहे की नाही माहिती नाही, बघूया. लेट सी. घेऊन तर जाऊया. बंद करायला सांगितलं करायचं. हां जायचं घेऊन. मित्रांनो ॲक्च्युली मंदिरात शूटिंगला आणि फोटोला परवानगी नाही, तरी पण मी आपण गपचूप बाजूनी घेतो आहे असं बघा, कारण बाकीचे लोक पण घेतात, त्यामुळे मी काढलं पटकन. हे बघा, बघून घ्या. आतमध्ये शक्यतो कमी आहे, त्यामुळे बाहेरचं बघून घ्या कळस वगैरे कसं आहे. आणि एवढी लाईन आहे आता सध्या. वाटलं नव्हतं बाहेरून एवढी लाईन असेल, पण आतमध्ये आहे. A few moments later. तर मित्रांनो मंदिराच्या इथनं असं बाहेर पडलात ना, इकडं एक असं मोठं तलाव आहे. मोठंच्या मोठं आहे तलाव आहे. नदी आहे का माहीत नाही, कारण तिकडे असं पूल वगैरे तिकडनं पाणी वगैरे जातं. पण मस्त आहे इकडे असं बसायला वगैरे, फोटोशूट वगैरे करायला आहे. पब्लिक आले भरपूर. चला आता आम्ही निघालो आहे हॉलवरती जायला, कारण आता जवळपास 1:30 वाजलेले आहे. मित्रांनो आपल्या राजा त्याचं लग्न आहे आता, त्याला इतका सगळं आहेर आलेला आहे. इकडे तुम्ही बघू शकता. आणि ते रुपेश सेठ आहेर घेत काय, कलेक्टर आहे बघा, रुपेश सेठ आहे तिथे. चवीला पाणी करतो गजान माझा प्राण सुटतो.
हॉलवर आणलं आहे. आता वरती नेतात. लग्न आता सुरू होईल. 2:15चा टाईम होता मुहूर्ताचा. सो इथे आता डी जे वगैरे वाजून बघितलं तुम्ही. आता डी जे वगैरे झाला. आता बँजो झाला इथेच. आता आतमध्ये नेतील इथे स्टेजवर. आणि पब्लिक बघा किती आले बघा पब्लिक. अजून इकडे तिकडे बाहेर भरपूर पब्लिक आहे बघा. अजून तिकडे पब्लिक आहे. इकडे अर्धी जेवत आहेत पब्लिक. भरपूर खूप आहेत. जवळपास 2000 माणसं असतील अंदाजे. मित्रांनो आता लग्न झालेलं आहे लावून. आता आम्ही रूमवर चाललो आहे. आता रूम जो घेतला आम्ही चेंजिंगसाठी तिथे जातो आहे. थोडी रेस्ट करतो कारण सकाळी लवकर उठलो आहे 3:30ला. झोप नाही पूर्ण 1.5 तासच काय ते झोप 1.5 ते 2 तास. सो आता आई ग टाळं कोणी लावलं आहे. अरे इथे टाळं लावलं. आम्ही जाणार कसं रूमला. फोन आहे आता. फोन पण आतमध्ये. त्याला फोन कर ना आजच्या. A few moments later. तर मित्रांनो आम्ही फोटो काढून झालेलो आहे आणि आता निघतोय. एक राजाचा इथनं जवळून एक तुम्हाला दाखवतो. आणि त्या आहेत वहिनी वैशाली वहिनी. चला मग आता निघतोय इथून. रुपेशला सुद्धा टाटा केलं आहे. योगीला सुद्धा टाटा करतो आणि इथनं निघतोय. 5:30 वाजलेत नाही 5 वाजलेत. तर निघूया इथनं. चला हॉल पण जरा रिकामी झालेलं ऑलमोस्ट.